मित्रांनो नमस्कार, परत एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज मला एक सकाळी कॉल आला होता की भाऊ आम्हाला प्लॅन चालू करायचा आहे, तर काय करावं लागेल. तर मी त्यांना पहिले विचारलं की तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करायची. ते मला बोलले की 10-15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायची. आणि मित्रांनो, मी पहिल्यापासून आधीपासून सांगतोय की मोबाईलच्या रील बघून सण या फील्डमध्ये येण्याचं कारण नाही आहे. कारण की मोबाईलवर जे आपण बघतो ते छोटे प्लॅन, त्याच्यानंतर हाताने पॅकेजिंग करायचं, बॉटल हाताने भरायची, कॅप हाताने लावायची, त्याला लिगली काही नाही मित्रांनो. आणि मेन सांगायचं झालं तर 10-15 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, तर जे छोटे प्लॅन आहे त्याच्यामध्ये मजा तर नाहीच आहे मित्रांनो. आणि अजून एक नवीन सांगायचं झालं तर जेव्हा आपण छोटा प्लॅन टाकतो त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नॉलेज तर राहत नाही त्या फील्डमधलं. त्याच्यानंतर बाहेरून रॉ मटेरियल घ्यावं लागतं. आणि जेव्हा आपण प्रोडक्शन काढतो, जेव्हा आपली कॉस्टिंग 10 रुपये 8 रुपये बॉटल XYZ जी पण पडत असेल, तर त्याच ठिकाणी मोठ्या ब्रँडच्या म्हणजे ज्यांच्या फॅक्टरी मोठ्या आहे, बल्क क्वांटिटीमध्ये माल निघतो, तर म्हणजे आपलं 8 रुपयाला बॉटल तयार झाली आहे तर त्या कंपन्या 7 रुपयाला बॉटल विकून मोकळून जातात. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, नवीन जे या फील्डमध्ये यायची त्यांची उत्सुकता आहे की भाऊ आम्हाला छोटा प्लॅन टाकायचा फायदा आहे का नाही आहे. तर माझं म्हणणं, माझा अनुभव असा आहे की तुम्हाला छोटा प्लॅन टाकण्यात काही मजा नाही आहे. कारण की तुमचे जो पैसे आहे ना ते 100% वाया जाणार आहे मित्रांनो. तुम्हाला प्लॅन टाकायचा असेल ना तर माझ्या हिशोबाने जारचा प्लॅन टाका, सगळ्यात बेस्ट मस्तपैकी. त्याच्यानंतर तुम्हाला परत करायचंच आहे, या फील्डमध्ये करायचंच असेल तर तुम्ही अजून एक करू शकता मित्रांनो. चांगल्या ज्या कंपन्या असतील तुमच्या आजूबाजूला त्यांची डीलरशिप घ्या. पहिले मार्केट वगैरे करा, मार्केटचा अभ्यास करा, तुमचं सेल किती आहे काय किती आहे. डायरेक्ट 10-15 लाख रुपये ह्या फील्डमध्ये किंवा मोबाईलच्या रील बघून जर आपण ते छोट्या मोठ्या मस्टरी बघतोय. मला बी भरपूर जण सांगतात की भाऊ प्लॅन आहे घेऊन टाक छोटा मोठा भाऊ. कारण की काय, जेव्हा कॉस्टिंग काढली जाते आणि जेव्हा मोठ्या ब्रँडसोबत म्हणजे आपलं रॉ मटेरियल जोडलं जातं, तेव्हा आपल्याला समजतं की भाऊ आपली कॉस्टिंग किती येते, खरेदी किती, विक्री किती आहे. त्याच्यामुळे सगळं जे नवीन या फील्डमध्ये यायचं असेल, त्यांना कोणाला प्लॅन टाकायचा असेल तर माझं एवढं सांगणं आहे की प्लॅन टाकायचा असेल तुम्हाला तर प्लॅन टाकण्यासाठी खूप मोठा खर्च बी करावा लागतो, तेव्हा प्लॅन सक्सेस होतो. त्याच्यानंतर प्लॅन टाकल्यानंतर तुमचा ब्रँड चालेल नाही चालेल हा 2 नंबर विषय. त्याच्यामुळे पैसे टाकण्याच्या आधी विचार करूनच पैसे टाका, कोणतीही फील्ड असू द्या मित्रांनो. असं म्हणत नाही की फक्त पाणी बॉटलची फील्ड, प्रत्येक फील्डचं आपल्याला नॉलेज असेल, पूर्ण अभ्यास असेल तरच या फील्डमध्ये या, नाही तर नका येऊ. याच फील्डमध्ये नाही, कोणत्याच फील्डमध्ये नका जाऊ मित्रांनो. आणि असे आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. यूट्यूबवर बघत असाल आणि इंस्टाला बघत असतील तर फॉलो नक्की करा मित्रांनो. बाय.